भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 4 उमेदवारांची घोषणा केली आहे। या यादीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते विनोद तावडे, माया चिंतामण, इनवते आणि रामराव वडकुते यांचा समावेश करण्यात आला आहे। सामाजिक समतोल राखत मित्रपक्षांना ही संधी देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याचं दिसतंय। मात्र या यादीतून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना डावलण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। विशेषतः छत्रपती संभाजीनगरमधून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असतानाच भाजपने ही 4 नावे जाहीर केली। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर भागवत कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र भाजपने इतर 4 नावांवर शिक्कामोर्तब केल्याने कराड समर्थकांना मोठा धक्का बसलाय। डॉक्टर भागवत कराड हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून त्यांनी पक्षात राहून दीर्घकाळ राजकारण केलंय। घराणेशाहीला विरोध असल्यामुळे त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत आपल्या मुलालाही माघार घ्यायला लावली होती। तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती। मात्र ही जागा शिवसेनेला गेल्याने त्यावेळीही त्यांना माघार घ्यावी लागली होती। त्यामुळे आता राज्यसभेवर त्यांची निवड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। परंतु भाजपने वेळीच 4 नावे जाहीर केल्याने डॉक्टर भागवत कराड यांना यावेळी संधी मिळाली नाही। त्यामुळे आता पुढील काळात मराठवाड्यातील भाजपच्या राजकारणात याचे काय परिणाम होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।